नमस्कार, मी डॉक्टर प्रणिता श्री विश्वंभर आयुर्वेदामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। वारंवार डोकं दुखणं ही समस्या बऱ्याच लोकांना असते आणि ही डोकेदुखी ही वेगवेगळ्या प्रकारची असते। कधी पूर्ण कपाळ दुखत असतं, कधी कपाळाच्या बाजूचे उजव्या आणि डाव्या बाजूचे हे जे पॉइंट्स आहेत ज्याला शंख प्रदेश असं आयुर्वेद शास्त्रामध्ये म्हटलं जातं, तर त्या ठिकाणी वेदना असतात। कधी माथ्यावरती डोकं दुखतं, कधी डोक्याच्या मागच्या बाजूला वेदना असतात, कधी मान दुखत असते, कधी पुढे वाकल्यानंतर डोकं दुखतं किंवा डोक्याच्या काही हालचाली केल्यानंतर डोकं दुखत असतं। तर अशा वेगवेगळ्या प्रकारे डोकं दुखतं आणि हा डोकं दुखण्याचं स्वरूपही वेगवेगळ्या प्रकारचं असतं। म्हणजेच कधी हातोडा मारल्याप्रमाणे डोकं दुखतं, कधी टोचल्याप्रमाणे वेदना असतात, कधी फणफणल्याप्रमाणे वेदना असतात, तर कधी डोके दुखून आगाग होते। तर अशी वेगवेगळी लक्षणं दिसत असतात। आता याच्यासाठी उपचार घेतल्यानंतर तेवढ्यापुरतं बरं वाटतं, पण हा त्रास परत होतच राहतो। त्याच्यामुळे डोकं दुखणं मुळापासून कसं बरं करता येईल ते पाहिलं पाहिजे, जे आयुर्वेद शास्त्र करतं। आयुर्वेदामध्ये शिरोरोगाच्या अंतर्गत ह्या डोकेदुखीचं वर्णन आलेलं आहे, ज्याच्यामध्ये डोकेदुखीची वेगवेगळी कारणं काय काय आहेत, डोकेदुखीचे वेगवेगळे प्रकार, त्या प्रत्येक प्रकाराची लक्षणं आणि त्याचे उपचार अशी सर्व माहिती सांगितलेली आहे। तीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अजून चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बाजूला घंटीचं बटन आहे ते देखील दाबा, की ज्याच्यामुळे मी नवनवीन व्हिडिओज अपलोड केले की तुम्हाला पटकन समजेल। आणि हेच व्हिडिओ जर तुम्हाला हिंदीमध्ये पाहायचे असतील तर श्री विश्वंभर आयुर्वेदा हिंदी या चॅनलला नक्कीच भेट द्या। सर्वात आधी कोणकोणत्या कारणांमुळे डोकं दुखतं ते बघूयात, कारण कोणत्याही आजाराचे उपचार करताना तो त्रास कशामुळे होतो ती कारणं सर्वात आधी बंद करणं गरजेचं आहे। तिथेच तुमचा निम्मा त्रास बरा होतो। जर त्या आजाराची कारणं सुरूच असतील तर त्या ट्रीटमेंट घेण्याचा म्हणावा तितका फायदा होत नाही। आता कारणं कोणती, तर रात्री जागरण करणं, दिवसा झोपणं, पावसामध्ये धूळ उन्हामध्ये जास्त वेळ काम करणं किंवा जास्त वाऱ्यामध्ये फिरणं, अति मद्यपान करणं, फार मोठ्याने बोलणं, त्यानंतर न आवडणारा वास घेणं किंवा लघवी, संडास, उलटी, शिंक असे काही वेग अडवू नयेत असं आयुर्वेद शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे। तर काही कारणास्तव ते वेग अडवणं, त्यानंतर जास्त थंड पाणी पिणं किंवा जास्त वेळ पाण्यामध्ये डुंबून राहणं म्हणजे स्विमिंग सारखे जे प्रकार आहेत ते जास्त प्रमाणात करणं, त्यानंतर पचायला जड असे पदार्थ, आंबट पदार्थ, हिरव्या पालेभाज्या अधिक प्रमाणामध्ये खाणं, सतत एकटक बघत राहणं किंवा खाली पाहत राहणं, त्यानंतर फार रडणं किंवा रडू येत असेल तरी न रडणं, त्यानंतर डोक्याला काहीतरी मार लागणं, अशी भरपूर कारणं आहेत ज्याच्यामुळे डोकं दुखतं। किंवा आभाळ आलेलं असेल तरीही डोकं दुखतं, मानसिक ताणतणाव असेल किंवा मनाच्या विरुद्ध काही गोष्टी घडत असतील तरीही डोकं दुखतं, त्यानंतर सततचं आजारपण तुमच्या मागे लागलेलं असेल किंवा काही औषधांचे साईड इफेक्ट होत असतील तरीही डोकं दुखत असतं। बऱ्याच लोकांना पित्ताच्या त्रासामुळे डोकं दुखतं किंवा अपचन अजीर्णाचा त्रास होत असतो, त्याच्यामुळे डोकं दुखत असतं किंवा चष्मा असेल तरीही त्याच्यामुळे डोकं दुखतं। तर अशी डोकेदुखीची भरपूर कारणं आहे। या कारणांपैकी तुमचं डोकं कशामुळे दुखतंय ते कारण शोधून ते कारण सर्वात आधी बंद करणं गरजेचं आहे। आता या ठिकाणी उदाहरणच घ्यायचं झालं तर पित्तामुळे जर तुमचं डोकं दुखत असेल आणि त्या डोकेदुखीसाठी तुम्ही तात्पुरते उपचार घेतले तर तेवढ्यापुरती ती डोकेदुखी थांबते, पण तो त्रास तुमचा मुळापासून बरा झालेला नसतो, कारण त्या ठिकाणी तुम्हाला पित्ताचा त्रास मुळापासून बरा करणं गरजेचं आहे। त्याच्यामुळे कोणत्याही आजाराचे उपचार करताना तो त्रास कशामुळे होतोय ते कारण शोधून ते सर्वात आधी बंद करणं गरजेचं आहे। या डोकेदुखीचे म्हणजे शिरशूलाचे एकूण 11 प्रकार आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत। पहिला प्रकार आहे वात शिरशूल, म्हणजेच कोणत्या ना कोणत्या कारणाने शरीरातील वात वाढल्यामुळे होणारी डोकेदुखी। वाताबद्दलचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तो तुम्ही पाहू शकता, लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। या प्रकारामध्ये अचानकच तीव्र वेदना व्हायला लागतात, अचानकच डोकं दुखायला लागतं आणि अचानकच त्या वेदना थांबतातही, आणि ह्या डोकेदुखीचं प्रमाण आपल्याला रात्री जास्त बघायला मिळतं। त्याचबरोबर
शंख प्रदेशी म्हणजेच हे जे काही 2 पॉइंट्स आहेत, तर या ठिकाणी अचानकच सुई टोचल्याप्रमाणे वेदना व्हायला लागतात. त्यानंतर मान दुखते, मान आखडते, डोक्याच्या शिरा तडतड तडतड अशा उडतात आणि डोळ्यांना उजेड देखील सहन होत नाही, अशा प्रकारची लक्षणं दिसायला लागतात. आता याच्यासाठी उपाय काय करायचे? तर वातासाठीचं सर्वात श्रेष्ठ औषध तेल आहे. त्याच्यामुळे स्नेहन केल्यानंतर म्हणजेच डोक्याला तेल लावल्यानंतर ह्या प्रकारामध्ये आपल्याला आराम मिळतो. त्याचबरोबर नस्य केल्यानंतर म्हणजेच औषधी तेलाचे थेंब नाकामध्ये टाकल्यानंतर किंवा वात कमी करण्यासाठीचे उपाय केल्यानंतर ह्या प्रकारच्या डोकेदुखीमध्ये आपल्याला आराम मिळतो. आता या ठिकाणी नस्य म्हणजेच औषधी तेलाचे थेंब नाकामध्ये का टाकायला सांगितलेले आहेत? तर नासा ही शिरसोद्वारम म्हणजेच आपलं नाक हे आपल्या मस्तिष्काचं दार आहे. त्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी लवकरच चांगले परिणाम दिसून येतात. दुसरा प्रकार आहे पित्त शिरशूल म्हणजेच कोणत्या ना कोणत्या कारणाने शरीरातील पित्त वाढल्यामुळे होणारे डोकेदुखी. या पित्ताबद्दलचाही डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तो तुम्ही पाहू शकता. यामध्ये पेटलेल्या निखाऱ्याप्रमाणे डोकं उष्ण होतं, डोकं, नाक, डोळे या ठिकाणी आगाग होते, चक्कर येणं, ताप येणं, त्यानंतर तहान जास्त लागणं किंवा घाम जास्त येणं अशा प्रकारची लक्षणं दिसतात. आणि रात्री या डोकेदुखीचं प्रमाण खूप कमी असतं. याच्यामध्ये थंड उपाय केल्यानंतर आराम वाटतो. आता पित्तासाठीचं सर्वात श्रेष्ठ औषध तूप आहे. त्याच्यामुळे 2-2 चमचे गाईचं तूप दररोज तुमच्या आहारामध्ये असणं गरजेचं आहे. आणि त्याच गाईच्या तुपाचे थेंब तुम्हाला नाकामध्ये टाकायचे आहेत, म्हणजेच गोघृताचं नस्य करायचं आहे. याच्यानेही फार छान आराम मिळतो. तिसरा प्रकार आहे कफ शिरशूल म्हणजे शरीरातील कफ वाढल्यामुळे होणारी डोकेदुखी. यामध्ये डोकं जडजड वाटतं, आळस येणं, थकवा जाणवणं, तोंडाला चव नसणं, डोळ्यांच्या आजूबाजूला सूज येणं, डोक्याच्या शिरा फडफडणं अशा प्रकारची लक्षणं दिसतात. आणि ह्या प्रकारामध्ये रात्री जास्त वेदना आपल्याला बघायला मिळतात, कारण रात्रीच्या थंडाव्यामुळे तो कफ आणखी साठून तो वाढायला लागतो. त्या मानाने दुपारी सूर्यकिरणांमुळे किंवा आपल्या हालचालींमुळे तो कफ पातळ होतो. त्याच्यामुळे दुपारी ह्या प्रकारच्या डोकेदुखीमध्ये वेदना कमी असतात. ह्या प्रकारामध्ये उष्ण उपचार केल्यानंतर म्हणजे शेक वगैरे घेतल्यानंतर आराम वाटतो. चौथा प्रकार आहे सान्निपातिक शिरशूल म्हणजे शरीरातील 3ही दोष वाढल्यानंतर होणारी डोकेदुखी. 3ही दोष जरी वाढलेले असतील तरी कोणते दोष वाढल्यानंतरची लक्षणं दिसतात त्याच्या विरुद्ध उपचार करणं या ठिकाणी गरजेचं आहे. त्यानंतर पुराण घृत म्हणजे जुनं तूप या ठिकाणी औषधाप्रमाणे काम करतं. त्याच्यामुळे जुनं तूप तुमच्या खाण्यामध्ये असलं पाहिजे. त्या तुपाचे थेंब तुम्ही नाकामध्ये टाकले पाहिजेत, कारण 3ही दोष वाढल्यानंतर होणाऱ्या डोकेदुखीमध्ये जुनं तूप हे औषधाप्रमाणे काम करतं. पाचवा प्रकार आहे रक्त शिरशूल म्हणजे शरीरातील पित्त वाढून, पित्त खराब होऊन, रक्त खराब होऊन होणारी डोकेदुखी. यामध्ये डोक्याला हातही लावू देत नाही एवढ्या तीव्र वेदना असतात आणि याचे उपचार करताना पित्त शिरशूलाप्रमाणेच करावेत असं सांगितलेलं आहे. त्यानंतर रक्तमोक्षण ही एक पंचकर्मामधली शोधन चिकित्सा सांगितलेली आहे, ज्याच्यामध्ये अशुद्ध रक्त शरीराच्या बाहेर काढलं जातं. तर ही रक्तमोक्षण ही चिकित्सा तुम्ही ह्या प्रकारामध्ये वैद्यांच्या सल्ल्याने करून घेऊ शकता. सहावा प्रकार आहे क्षय शिरशूल म्हणजेच काही कारणांनी शरीरातील धातूंचा क्षय झाल्यामुळे किंवा काही वेळेस दोषांचा क्षय झाल्यामुळे होणारी डोकेदुखी. जितक्या प्रमाणामध्ये हे दोष किंवा धातू शरीरामध्ये असणं अपेक्षित आहे तितक्या प्रमाणामध्ये हे नसतात, त्याचं प्रमाण कमी झालेलं असतं. त्याच्यामुळे डोकं दुखणं, चक्कर येणं, थकवा जाणवणं अशा प्रकारची लक्षणं आपल्याला बघायला मिळतात. आता तो क्षय किंवा ती पोकळी भरून काढण्यासाठी वातासाठीचे उपचार किंवा मधुर गणातली, जीवनीय गणातली औषधं वापरणं, त्या औषधांनी सिद्ध केलेलं तूप तुम्ही औषध म्हणून घेणं किंवा त्याचे थेंब नाकामध्ये टाकणं असे उपाय केल्यानंतर ह्या प्रकारच्या डोकेदुखीमध्ये आराम मिळतो. सातवा प्रकार आहे कृमी शिरशूल. या प्रकारामध्ये टोचल्याप्रमाणे वेदना होतात. कधी कधी नाकामधून पू असणारा स्राव बाहेर येतो, कधी कधी त्याच्यामधून रक्तही येतं, त्याला घाण वास असतो, कधी कधी नाकामधून जंतही बाहेर येतात, पण ही कंडिशन फार रेअरली घडते. आठवा प्रकार आहे सूर्यावर्त. ह्या प्रकारामध्ये सूर्य जसजसा डोक्यावरती येतो तसतशा वेदना वाढायला लागतात आणि जसजसं सूर्यास्त व्हायला लागतो तसतशा वेदना कमी होतात. ह्या प्रकारामध्ये भुवया, कपाळ आणि शंख प्रदेश हे जे काही 2 पॉइंट्स आहेत तर या ठिकाणी जास्त वेदना असतात. बऱ्याच वेळा भूक लागल्यानंतरही या प्रकारामध्ये वेदना जाणवतात.
9वा प्रकार आहे अनंतवात। यामध्ये उपवास करणं, कमी प्रमाणामध्ये खाणं, अति थंड किंवा अति कोरडे पदार्थ खाणं हे असल्या कारणांमुळे शरीरातला वात प्रकोप होतो आणि हा वाढलेला वात पित्त आणि कफाला देखील वाढवतो। त्याच्यामुळे मान, गळा, शंख प्रदेश, डोळे आणि भुवया या ठिकाणी वेदना जास्त व्हायला लागतात। त्याचबरोबर मान जखडणं, हनुवटी जखडणं अशा प्रकारची लक्षणं दिसायला लागतात आणि ह्या प्रकारची डोकेदुखी वय वाढल्यानंतर म्हणजेच वृद्धावस्थेमध्ये आपल्याला जास्त बघायला मिळते। त्याचबरोबर बऱ्याच वेळेला याच्यामध्ये अनुवंशिकतेचा देखील इतिहास असतो। 10वा प्रकार आहे अर्धावभेदक। काही कारणांनी शरीरातील दोष वाढल्यामुळे डोक्याच्या अर्ध्याच भागात वेदना या प्रकारामध्ये असतात। यामध्ये बर्निंग पेन म्हणजे जळल्याप्रमाणे वेदना होतात किंवा रवीने घुसळल्याप्रमाणे खूप जास्त तीव्र वेदना असतात। याच्यामध्ये 10 दिवसानंतर, 15 दिवसानंतर किंवा 1 महिन्यानंतर परत ह्या वेदना सुरू होतात आणि अचानक थांबतातही। जनरली हा अर्धशिशीचा त्रास हा वृद्धांपेक्षा तरुणांमध्ये किंवा लहान मुलांमध्ये आपल्याला जास्त बघायला मिळतो आणि ही डोकेदुखी कधीही सुरू होते आणि कधीही थांबते। शेवटचा 11वा प्रकार आहे शंख। या ठिकाणी शरीरातील वात, पित्त आणि रक्तासारखे दोष वाढून ते या शंख प्रदेशी साठायला लागतात आणि त्यानंतर तीव्र वेदना, आग, लालसर अशी सूज यायला लागते आणि ही सूज अचानक वाढायला लागते। त्यानंतर ताप येणं, चक्कर येणं, अति तहान लागणं अशा प्रकारची लक्षणं दिसायला लागतात। त्यानंतर डोक्याच्या आणि गळ्याच्या ठिकाणी अवरोध निर्माण होऊन मृत्यूही येऊ शकतो असं सांगितलेलं आहे। कारण हा जो शंख प्रदेश आहे तो सद्य प्राणहर मर्म आहे, म्हणजेच त्या ठिकाणी आघात झाल्यानंतर लगेचच मृत्यू येतो। पण ही कंडिशन फार रेअरली दिसून येते आणि कॉन्स्टिपेशन हे या प्रकारामधलं महत्त्वाचं लक्षण सांगितलेलं आहे। तर हे असे डोकेदुखीचे 11 प्रकार आणि त्याचं सविस्तर वर्णन आयुर्वेदामध्ये आलेलं आहे। नाहीतर डोकं दुखतंय म्हटलं की एखादी गोळी घेणं एवढंच आपल्याला माहीत असतं, पण आयुर्वेदामध्ये प्रत्येक आजाराचा एवढा खोलवरती जाऊन विचार केलेला आहे। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर डोकेदुखीची वेगवेगळी कारणं, लक्षणं, त्याचे उपाय आणि डोकेदुखीचा कोणता प्रकार तुम्हाला आहे हे तुम्हाला समजलंच असेल तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांना नक्की शेअर करा आणि आणखी कोणकोणत्या टॉपिकवरती तुम्हाला व्हिडिओज बघायला आवडतील ते मला कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।